गुड मॉर्निंग. सो वेलकम टू अ डे आउट विथ मी. सो आज आपण जाणार आहोत एक रिअल्टी एक्सपो शूटसाठी जे वाशीला आहे, सिडको एक्झिबिशन सेंटरला. सो तिथे माझं एक शूट आहे आणि ते आटपेल 1-2 तासात. मग त्यानंतर मला जायचं एका ठिकाणी. मला जरा कारसाठी थोडे ॲक्सेसरीज घ्यायचे आहेत. म्हणजे कारला थोडंसं कूल ठेवण्यासाठी पडदे वगैरे लावायचे आहेत, ॲम्बियन्स लाईटिंग लावायची आहे. सो आज आपण दिवसभर बाहेर असणार आहोत. सो लेट्स सी. ॲज युजल डोंबिवलीतून निघताना शिळफाटालाच मला छानपैकी ट्रॅफिक लागलेली आहे आणि अशा प्रकारे आपला दिवस सुरू झालेला आहे. आय होप की पुढे नाही लागणार. लेट्स सी काय करायचं. हॅलो. सो डन विथ द शूट. सो इथलं काम झालेलं आहे. आता मी चालली आहे कार ॲक्सेसरीज घ्यायला. सो लेट्स गो. पण खरं सांगू का, मला ना नवी मुंबई खूप आवडते. म्हणजे खूप सॉर्टेड आहे. इथला माझा सगळ्यात फेवरेट रोड म्हणजे पाम बीच रोड. तर मी तिथेच जाणार आहे. अँड बघू आता. मी बहुतेक नवी मुंबईमध्ये एक घर घेण्याचा विचार करते, कारण ही एक प्रॉपर प्लॅन्ड सिटी आहे. किती क्लीन वाटतं, फार ट्रॅफिक नाही आहे, किचकिच नाही आहे. म्हणजे मी तर डोंबिवलीला राहते. सो ते तर धन्यवादच आहे. तिकडचे रोड्स असतील, खड्डे असतील, लोक असतील, गर्दी असेल, ट्रॅफिक असेल, पण इकडे मला असं खूप छान सॉर्टेड वाटतं. सो आता दुपारचे 1-2 वगैरे वाजलेत आणि बऱ्यापैकी माझं काम झालंय. सो लेट्स सी. क्वाइट प्रोडक्टिव्ह डे. वो सबसे ज्यादा सीट कवर दूसरा डाल दो उसका ऊपर तुमको दो ऐड ऑन करने करो, क्योंकि ओरिजिनल सीट कवर तुम नहीं डालेंगे जब तक सीट नहीं डालेंगे उसका ऊपर तुम्हारा सीट खराब होएगा, बहुत महंगा उसका बहुत अच्छा है और वो रिपेयर भी नहीं होता. सो आता मी इथे आली आहे आणि मला इथे आल्यावर कळलं की ते सनशिल्ड काहीतरी असतं ज्याच्यामुळे गाडी थंड राहते. त्यामुळे आता मी ती शील्ड लावून घेतेय. त्यानंतर थोडं सीट कवर्स, कार मॅट, त्यानंतर थोडंफार पडदे वगैरे आपण लावून घेऊया. सो इकडे बऱ्याच गोष्टी मिळतात ॲक्च्युली. मी आत्ता येऊन बघितलं. सो सो फायनली हे माझं बिल. सगळी कामं झाली. तुम्ही बघू शकता इकडे मी एक असं प्रायव्हसीसाठी हे लावून घेतलं आहे. कर्टन्स लावलेत. त्याच्यानंतर नंबर प्लेटसाठी फ्रेम लावली आहे एक, आणि कार मॅट्स वगैरे लावलेत. सो अशा जनरल काही गोष्टी मी केल्या आहेत. हळूहळू अजून थोडं आपण मॉडिफाय करू. सध्या माझ्याकडे एवढाच वेळ होता, घरी जायचंय, भूक लागली आहे. त्यामुळे डन फॉर द डे. आता बघूया, घरी जाऊया.